च्या दिघोरीमध्ये मतदान हे सव्वा तास उशिरा 8:10 मतदानाला सुरुवात झालेली आहे। कारण ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे मशीन बदललं गेलेलं आहे। माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी या संदर्भात आक्षेप सुद्धा नोंदवलेला आहे। साम टीव्हीवर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। नागपूरच्या दिघोरीमध्ये मतदान हे आता सव्वा तास उशिरा म्हणजे 8:10 मतदानाला सुरुवात झालेली आहे। कारण ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला आणि मशीन बदललं। मात्र यामुळे आता माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी यावर आक्षेप नोंदवलेला आहे। सर्वात प्रथम साम टीव्हीवर आपण ही बातमी पाहताय। ही बातमी आहे नागपूरच्या दिघोरीतली। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडनं। पराग, दिघोरीमध्ये आपण पाहतोय सव्वा तास उशिरा मतदान सुरू झालेलं आहे, नेमकं काय घडलंय? नक्कीच त्या ठिकाणी जे आहे सकाळी सगळ्याच मतदान केंद्रावर 7 वाजता खरं तर मतदान सुरू व्हायला पाहिजे होतं आणि बऱ्याच ठिकाणी झालं सुद्धा। मात्र दिघोरी परिसरातील जे जयमाता प्राथमिक शाळा केंद्र आहे त्या ठिकाणी जे आहे मतदान सुरू होऊ शकलं नाही, कारण ईव्हीएम मशीन्समध्ये तांत्रिक बिघाड आला होता असा दावा जो आहे पिंटू झलके यांनी केला होता। त्यामुळे तिथे जवळपास 1 तास 10 मिनिटं जे आहे तो उशीर झाला आणि त्यानंतर 8:10 सुमारास जे आहे ते मतदान सुरू झालेलं आहे। खरं तर ही पहिलीच घटना जी आहे जी आज नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेली आहे, कारण की ज्या पद्धतीने तिथं कामकाज व्हायला पाहिजे होतं त्यासाठी पर्यायी व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आली होती। मात्र तांत्रिक बिघाड अचानक आल्यामुळे ते हे सगळं होत असताना पिंटू झलके यांनी आक्षेप घेतला आणि 1 तासापेक्षा जास्त काळ हे सगळं बदलवण्यासाठी गेला। त्यामुळे मतदान प्रक्रिया जी आहे तिथं उशिरा सुरू झाली आहे। जे माजी नगरसेवक आहे भाजपचे पिंटू झलके त्यांनी आक्षेप घेतला होता। त्यामुळे प्रशासनाला या सगळ्यावर जे आहे दखल घ्यावी लागली आणि ती मशीन जी आहे ईव्हीएम मशीन आहे ती बदलावावी लागली। आणि सर्वात पहिली ही बातमी आपण साम टीव्हीवर पाहतो। खरं तर पहिलीच घटना, मोठी घटना आहे आणि नागपुरामध्ये सध्या बाकी ठिकाणी सुरू असलं तरी दिघोरीमध्ये ही घटना घडलेली आहे। नक्कीच धन्यवाद। आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार आहोत। तर नागपूरमधल्या दिघोरीतली ही बातमी आपण पाहिलेली।